स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 5व्या क्रमांकाची स्मृती श्रवण करणार आहोत. श्री प्रभू प्रवृत्त्यंतरे भटोबास गंगा तीरागमनी तीर नमस्करणे. आचार्य भट्टोबास हे श्री प्रभूंच्या सन्निधानी 14 वर्ष राहिलेले आहेत आणि तदनंतर 14 वर्षांनी श्री प्रभू जे आहेत हे 125 वर्ष आपलं अवतार कार्य पूर्ण करून निजधामाला विजय करतात आणि श्री प्रभू प्रवृत्त्यंतरे भट्टोबास गंगातीर गमनी. भट्टोबासांनी काय केलेलं आहे? आता थोडासा विरह अजून वाढलेला आहे. स्वामींच्या वियोगाचं दुःख तर आहेच. आता श्री प्रभूंचं जे काही सन्निधान होतं ते देखील आता राहिलं नाही. म्हणजे प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं सन्निधान राहिलं नाही. बाकी विधींचं तर सन्निधान भट्टोबासांचं आहेच. आणि त्यामुळे त्या दुःखामुळे त्यांनी काय केलेलं आहे? विधी आता इथून थोडंसं बाहेर पडून स्थानवंदन करायचं या हेतूने गंगातीर गमनी तीर नमस्करणे. गंगातीर या प्रांतामध्ये ते आलेले आहेत. स्वामींचा बहुतांशी काळ गंगातीर विभागामध्ये आहे आणि त्या ठिकाणी ती जी काही स्थानं असतील तिथे ते ठिकाणं असतील भट्टोबासांच्या समोरची डोळ्यासमोरची असल्यामुळे त्या ठिकाणी जिथे जिथे स्वामींचं अवस्थान वगैरे आहे, आसन आहे, मुक्काम आहे, निरूपण आहे, विहरण आहे, त्या ठिकाणी जाऊन ते ठिकाणं ती स्थानं वंदन करायची या हेतूने काही असं मार्गमंडळी स्वामींची भक्त मंडळी यांना घेऊन ते गंगातीर नमस्करणे. उभय गंगातीर म्हणजे गंगा नदीच्या गोदावरी नदीच्या उभय तटाकी जी काही स्वामींची स्थानं आहेत ती वंदन करण्यासाठी म्हणून सर्वजण आलेले आहेत. ऐसा बहुतेका दिसा वेव संवत्सरी माघ मासी वधी 4थीचा दिसी श्री प्रभू गोसावी ही प्रवृत्त्यंतर केले. ऐसा बहुता एका दिसा म्हणजे 14 वर्षानंतर वेय संवत्सरी माघ मासी म्हणजे ते तिथीवार वगैरे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वधी 4थीचा दिवशी म्हणजे पौर्णिमेकडून जेव्हा आमोशेकडे जातं त्याला वद्य असं म्हटलं जातं. 4थीचा दिवशी श्री प्रभू गोसावी ही प्रवृत्त्यंतर केले. श्री प्रभूंनी सुद्धा निजधामाला ते गेलेले आहेत आणि भट्टोबासा भक्तजना थोर दुःख झाले. भट्टोबास आणि भक्तजन यांना थोर दुःख झालेलं आहे. मग तेणेची दुःखे भट्टोबास गंगा तीरासी आले आणि त्या दुःखामध्ये भट्टोबास म्हणजे तिथे राहणं त्यावेळी शक्य नव्हतं आणि त्या दुःखामध्ये मग त्यांनी काय केलेलं आहे? कुठे जायचं आता जिथे मन शांत झालं पाहिजे, दुःख कमी झालं पाहिजे आणि विधीही झाला पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी साधल्या पाहिजेत. दुःखामध्ये आपले विधी कमी होऊन जात असतात. आपले जे काही नित्य आचरणाच्या ज्या काही विधी आपण पाळत असतो त्या विधींमध्ये कुठेही कमतरता येता कामा नये. झालंच तर उलट अधिक प्रमाणामध्ये ते विधी वाढले पाहिजेत. दुःखामध्ये आपले विधी कमी होतात, उलट ते काही अंशी का होईना त्यांची वृद्धी झाली पाहिजे. जसं भट्टोबासांना असन्निधानी धाडलं स्वामींनी तर त्यांचा विधी कमी नाही झाला, त्यांचा विधी उलट वाढला. चिंतनाचा विधी त्यांचा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आऊसांना मात्र 6 महिन्यामध्ये देव आठवलेच नाही, विधी कमी झाला. परंतु ज्यावेळी स्वामींचं नाम त्यांच्या कानावर पडलं त्यावेळी मात्र रात्रभर मग त्या झोपलेल्या नाहीयेत. स्वामींच्या नामाचं चिंतन, भेटीची ओढ वगैरे वगैरे, तळमळ दुःख म्हणजे अशा प्रकारे विधीच्या संपर्कामध्ये विधीची वृद्धिंगतता जी आहे ती आपल्याकडनं झाली पाहिजे. आणि म्हणून भट्टोबास गंगा तीरासी आले आणि भट्टोबास समस्त गुरुकुळासह गंगा तीराकडे आलेले आहेत.
सरीसे लक्ष्मींदरबा भाईदेवबा महादाईसे कोथळोबा पोमाईसे साधे मुख्य आणि केही आणि सोबत स्वामींच्या त्या ठिकाणांचं म्हणजे गंगातीर ज्या ज्या स्वामींच्या ठिकाण जाण्याने जो जो भाग पवित्र झालेला आहे त्या त्या पूर्ण स्थानांच्या वंदनासाठी भटोबासांसोबत लक्ष्मींदरबा आहेत, भाईदेवबास आहेत, महादाईसे आहेत, कोथळोबा आहेत, पोमाईसे आहेत, साधे मुख्य आणि केही साधाईचा वगैरे आणि अजूनही काही जी काही भक्त मंडळी आहेत, साधक वर्ग आहेत, ती भटोबासांच्या सोबत आहेत. ऐसे रावस गावापासून डोमे ग्राम वेरी थडी नमस्करेली, असं रावस गाव होऊन ते डोमे ग्राम पर्यंत थडी नमस्करेली म्हणजे नदीची जी काही काठा आहेत, जसं आता आपण बघितलं की संवत्सर आहे, त्याच्या आधी मग तिथे कोकम ठाण आहे, शृंगेश्वर आहे, विभांडक आहे, पुढे गेले की पुंतांबा आहे. नदीच्या काठाकाठाने सगळेच ते ठिकाणे डोमेग्राम पर्यंत, परत पुढे आपण पांचाळेश्वर झालं, ते सगळीच्या स्थानं जी आहेत ते नदीच्या काठाकाठाने आहेत. काही आतमध्ये समजा बेलापूर आहे, ते थोडं आतमधल्या भागामध्ये पडतं, परंतु तो परिसर मात्र तोच आहे. आणि म्हणून डोमेग्राम वेरी थडी नमस्करिली म्हणजे डोमेग्राम पर्यंत हे सर्व मंडळी जे आहेत ते येऊन पोहोचलेले आहेत. प्रतिष्ठानी पंचरात्री घातली आणि प्रतिष्ठानला म्हणजे पैठण या ठिकाणी पंचरात्री म्हणजे 5 दिवस 5 रात्र तिथे मुक्काम झालेला आहे. 5 रात्र मुक्कामामध्ये म्हणजे पैठणमध्ये आपण आता जेवढी स्थानं तिथे करत असतो त्याही पेक्षा अधिक प्रमाणामध्ये स्थानं त्या ठिकाणी आहेत. आणि ती स्थानं आता एकतर आपले उपलब्ध नाही आहेत किंवा ती आपल्या ताब्यात नाही आहेत, किंवा काही स्थानं आहेतही तर ती आपल्याला माहिती नाही आहेत. ते काही जाणकार मंडळी आहेत ते बरोबर तिथे जातात आणि त्यांना ते माहिती आहे, म्हणजे स्थान पोथीच्या माध्यमातून कुठे पुरातत्व विभागामध्ये कुठल्या मंदिरात जे जुनी देवळं आहेत त्याचे कुठे स्थान आहेत, उजव्या बाजूला डाव्या बाजूला ते आहेत, काही ठिकाणं उपलब्ध आहेत, फक्त त्यावर आपला जो ताबा नाही आहे. तर आपण फक्त ते आता जे उपलब्ध स्थान आपल्याला तिथे दिसतात तेवढीच आपण वंदन करून येतो, परंतु तिथे 5 मुक्काम तिथे करावे लागले एवढे ठिकाणं आहेत, तेवढी स्थानं आहेत. आणि ही स्थानं वंदन करत असताना ते आपल्यासारखं थोडीच आहे की डोकं ठेवलं, वेलची ठेवली की निघाले, लवंग ठेवले की निघाले. मला हेच कळत नाही ते गरम मसाल्याचे पदार्थ आपण स्थानावर का ठेवतो. ते गरम मसाल्याचे पदार्थ आहेत ते विड्याचे वगैरे असतील पदार्थ तर ते विड्यात खाण्याचे पदार्थ आहेत है ना. आपण पान जे खातो त्याला पण विडा म्हणतात आणि त्या पानामध्ये वेलची लवंग वगैरे सगळे खोबरं झालं, खारीक झालं, हे सगळे टाकण्याचे ते पदार्थ आहेत. इथे भट्टोबासांचं जे स्थान वंदन आहे यामध्ये स्थान वंदन करून ज्या ठिकाणी स्वामींचं आसन आहे, अवस्थान आहे, तिथे मस्तक टेकवून, कपाळ टेकवून त्या ठिकाणी लीळेंचं चिंतन आहे. भट्टोबासांनी आठवलं की इथे जेव्हा स्वामी आलेले होते, आपण होतो, स्वामी असं बोलले, मग स्वामी ही सेवा आपण केली वगैरे सर्व काय जे आहे ते भट्टोबास आणि भक्तजन त्यावेळी आठवतात, त्याचं चिंतन करतात आणि त्याविषयी जे काही बोललं जातं स्वामींच्या लीळेविषयी ते सर्व बोलत असताना सर्वांसमोर ते दृश्य समोर येतं, कारण की सर्वजण त्या ठिकाणी आहेत. किंवा काही मंडळी नसतील तर त्यावेळेला त्या ठिकाणी जे सांगितलं जातंय त्यावर ते सर्व दृश्य त्यांच्या डोळ्यापुढे येत असणार आहे. आणि अशा पद्धतीने भट्टोबास आणि समस्त गुरुकुळ जे आहे ते स्थान वंदन करत असताना त्या ठिकाणी लीळा चिंतन आणि नामस्मरण या दोन्ही गोष्टी तिथे करत आहेत. आपलं स्थान वंदन आणि या स्थान वंदनात भरपूर मोठा फरक आहे. आता आपले स्थान वंदन म्हणजे आपण जे करत असतो त्याच्यामध्ये विधींचा जो भाग आहे तो कमी आहे. कुठेतरी अशाच गोष्टींमुळे स्वामींना विधी करिता अविधी संचरे हे वचन बोलावं लागलं, सांगावं लागलं, कारण की विधी करत असताना हमखास आपण अविधी जास्त करत असतो.
नाव विधीचं असतं, परंतु त्यामागे क्रिया करत असताना ज्या शोक्तीच्या क्रिया आपण करतो, मनाला वाटेल त्या क्रिया आपण करतो, किंवा कुणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे त्या क्रिया आपण करत राहतो, आणि स्वामींचं जे स्थान वंदन करण्याच्या संदर्भातलं जे उद्दिष्ट आहे की स्थान वंदन का करावं, कशासाठी करायचं, नुसतंच कपाळ टेकवत फिरायचं नाही, आणि ते एक यादी तयार नाही करायची आम्ही एवढ्या दिवसात एवढी स्थानं केली वगैरे, याच्यासाठी स्थान वंदन नाहीच आहे. स्थान वंदन म्हणजे त्या ठिकाणी जाऊन स्वामींच्या त्या लीळेंचं चिंतन तिथे तुमचं व्यवस्थितपणे झालं पाहिजे. आपली घाईघाईच किती असते. भटोबासांचं स्थान वंदन अशा पद्धतीचं असल्यामुळे पैठणला त्यांना 5 मुक्काम जे आहेत ते करावं लागलं. स्थान वंदन आहे, त्या त्या ठिकाणी जाणं आहे, त्या त्या ठिकाणच्या लीळा चिंतन आहे, स्मरण आहे, देवाला आठवणं आहे, हे सगळं शांततेने आणि सात्विकतेने ते करायचं आहे. गोंधळ घाई गडबड त्याच्यामध्ये नको. अवघे नगर सव्य घालोनी नमस्करिले. सव्य घालोनी म्हणजे नगर उजव्या हाताला ठेवून असं, म्हणजे ते स्थान वंदन करताना गाव उजव्या बाजूला राहील अशा पद्धतीने ते सगळे क्रमाने सगळी स्थान वंदन जी आहेत ती झालेली आहेत. आणि मग वृद्धा संगमा जोगेश्वरी हुनी खडकाळे आले. वृद्धा संगम वगैरे असं करत करत जोगेश्वरीला आलेले आहेत. जोगेश्वरीहून मग खडकाळी म्हणजे खडकुलीला गेलेले आहेत. खडकुली हे जे ठिकाण आहे किंवा जोगेश्वरी हा जो काही परिसर आहे तो भटोबासांच्या अधिक जिव्हाळ्याचा तो परिसर आहे. संगमेश्वर या ठिकाणी त्यांना बोध झालेला आहे आणि खडकुली या ठिकाणी त्यांचं अनुसरण झालेलं आहे, आणि त्या ठिकाणी देखील अनेक विषयांवरची चर्चा निरूपण वगैरे तिथे संपन्न झालेलं आहे. आणि म्हणून प्रसाद सेवेमध्ये पण पाषाणामध्ये खडकुलीचे खडक हा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. म्हणजे तो परिसरही स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ते ठिकाण आहे. आणि खडकुलीहून मग पहिरा संगमा नेऊर गावीहून छिन्न पापासी आले. नेऊर गाव असा तो परिसर करत नदीच्याच कडाकडाने आणि मग शिन्नस्थळीला म्हणजे डोमेग्राम या ठिकाणी भट्टोबास पोहोचलेले आहेत. शिन्नस्थळी मुख्य सकळ स्थाने नमस्करिली. शिन्नस्थळी मुख्य, आता तिथे डोमेग्राम मध्ये म्हणजे एक राजमठ हा एक परिसर आहे आणि शिन्नस्थळी हा दुसरा भाग आहे. आपण आता त्याला सरसकट डोमेग्राम म्हणत असतो, परंतु 2 भाग जर का आपण बघितले तर त्या भागामध्ये स्वामींची ती शिन्नस्थळी गुंफा मुख्य आहेत. म्हणजे आता आपण खास करून त्या स्थानांना जास्त महत्व देत असतो. आणि मुख्य करून समस्त स्थाने आहे, मुख्य सकळ स्थाने म्हणजे त्या नदी पात्रातली जी काही स्थानं आहेत ती सगळी स्थानं जेवढी काय असतील तेवढी सगळी त्यांनी वंदन केलेली आहेत. शिन्नस्थळीसी नावेक बैसले मग निघाले. आणि शिन्नस्थळी या ठिकाणी नावेक बैसले शांतपणे बसलेले आहेत. नावेक म्हणजे काही वेळ, ते किती वेळ हे नाही माहिती, परंतु काही वेळ बसलेले आहेत. कारण शिन्नस्थळीच्या लीळा आहेत, भरपूरशा लीळा आहेत, भरपूरशा त्या स्मृती भट्टोबासांच्या त्या ठिकाणाशी त्या स्थानाशी जोडलेल्या आहेत. आणि म्हणून विशेष आजही शिन्नस्थळीचा विशेष म्हटल्यानंतर जसं म्हटलं जातं की कवनी ठाई काय विशेष, कवनी ठाई काय विशेष, ते अवघे विशेष डोमेग्रामी. आणि डोमेग्राम मध्ये पण परत शिन्नस्थळी विषयी म्हणजे जर का बघितलं आपण तर शिन्नस्थळीचे विशेष आधीच्या काळामध्ये भटोबासांच्या काळामध्ये सर्वांकडे एक विशेष जो आहे आसन शिन्नस्थळीचा तो असायचा म्हणजे असायचाच. जे कोणी देहत्याग करायचे अटनादी क्रमे एकटे असतील तर त्या एखाद्या खडकाखाली तिथे शिन्नस्थळीचा विशेष ठेवायचे सुरक्षित आणि तिथे लिहायचे येत शिन्नस्थळी असे. म्हणजे आसन शिन्नस्थळीचा विशेष हा बहुतांश सर्वांकडे असायचाच. आजही आसन शिन्नस्थळी म्हटल्यानंतर आपलं वंदन करण्याचा भाव जो आहे तो एकदम अजून चांगल्या विनम्रतेचा होतो. म्हणजे अशा पद्धतीचं हे शिन्नस्थळी आणि आसन शिन्नस्थळी म्हणजे त्याच्यामध्ये घाट शिन्नस्थळी
आणि आसन शिन्नस्थळी असे दोन भाग आपण करतो. ज्या ठिकाणी स्वामी येत असताना ते पूर्ण असं तो घाटासारखं एक प्रकारे तो खडकाला धरून धरून स्वामी खाली विजे करायचे, ते घाट शिन्नस्थळी आहे. आणि जिथे येऊन स्वामी आसनस्थ व्हायचे ती आसन शिन्नस्थळी आहे. जिथे निरूपण वगैरे व्हायचं, जिथे प्रसन्नता रूप मनोधर्म आहे, स्वामींचं मनोधर्म पूर्वक ज्या ठिकाणी आसन आणि निरूपण आहे ते सर्व आसन शिन्नस्थळी. आणि त्या ठिकाणी भट्टोबास काही वेळ बसलेले आहेत, स्मरण केलेलं आहे, देवाला आठवलेलं आहे, सर्व डोळ्यासमोर स्वामी दिसतायत त्यांना. आणि असं होत असताना एका पाठामध्ये असं येतं की याच ठिकाणी भट्टोबासांना पुनरुपी स्वामींनी दर्शन दिलेलं आहे. सर्व शक्तियुक्त स्वरूप जे आहे ते भट्टोबासांना त्या ठिकाणी दिसलं. भट्टोबासांनी ते दर्शन घेतलेलं आहे आणि एकदम ते भाऊक झालेले आहेत. त्यांची जी नात आहे, नाती नागायचा, तिला ही गोष्ट भट्टोबासांनी सांगितलेली आहे. म्हणजे ते सांगत नव्हते, परंतु अति आग्रहास्तव मग त्यांनी सांगितलं की असं असं मला स्वामींनी पुनरुपी इथे दर्शन दिलेलं आहे आणि हे तुम्ही कोणाला सांगायचं नाही. असं असं झालं म्हणून आमचे स्वामी सांगतात की तुमचं जे रहस्य आहे ते तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा. आपल्याला काही सूचित झालं तर आपण सगळ्यांना सांगत सुटतो, नाही. आपल्याला जे काही अनुभव येतात तेही आपण सगळ्यांना सांगत सुटतो, तसं नका करू. म्हणजे त्याचं मूल्य ठेवा. तुम्हाला जर का कोणी काहीतरी असं विशेष माहिती सांगितली तर ती सांगताना ते कसे सांगतात, थोडस इकडे यावर, आणि ते हळूच ते तुम्हाला सांगतात. कोणाला ऐकू नाही गेलं पाहिजे असं, है ना. म्हणजे कधी कधी फोनवर, बरं का, फोनवर दोनच लोक असतात तरी ती विशेष माहिती सांगताना आवाज एकदम बारीक करतात. तुम्ही बाजूला कोणी आहे का, नाही, कोण नाही. परंतु विशेष माहिती सांगण्याची पद्धतच तशी, एकदम हळू आवाज करून सांगणं. तर स्वामी जे काही आपल्याला अनुभव देतात ते सुद्धा जे सूचित करतात, जे दृष्टांत देतात, जे सहाय्य करतात, हे स्वामींचा आणि तुमच्या मधला तो सगळा भाग आहे. तो आपण इतरांना सांगितला नाही पाहिजे. आणि सांगायचं झालं तर तशा प्रकारची व्यक्ती असली पाहिजे. मग आपले रहस्य ते अनेका प्रति प्रगट करायचं नाही असं स्वामी सांगतात. केलं तर काय होईल, कधी कधी चांगलंही होतं. आपला अनुभव ऐकून समोरचा व्यक्ती देखील त्याला पण बरं वाटतं की असंही सहाय्य होतं स्थानवंदन करताना. म्हणजे असे काही सहाय्य तुम्ही त्यांना सांगू शकता. पण काही वेगळं असेल, तुम्ही जर का म्हटले की मला दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलं, तर कुणीच ऐकणार नाही, बरं का. मी स्वतः सुद्धा नाही ऐकून घेणार, मला विश्वास नाही बसणार. पण तुम्हाला खरोखरच दर्शन झालं असेल तर ते तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा. दत्तात्रय प्रभू कोणालाही दर्शन देत नाहीत. आणि तुम्हाला जर का त्यांनी ते दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा. लोकांना तुम्ही सांगितलं तर लोक विश्वास करणार नाहीत, मान्य करणार नाही, स्वाभाविकच आहे. आणि म्हणून जर का आता मी तुम्हाला म्हटलो की रात्री इथे वाघ आला होता, बरं का, तुम्ही मान्य कराल का, नाही मान्य करणार. तुम्ही हो म्हणाल, मला काही विरोध नाही करू शकत तुम्ही. परंतु मनातल्या मनात म्हणाल हे बाबांनी मांजर वगैरे बघितली असेल, आहे मांजर इथे. तर मग हे काही रहस्य असतात, काही सूचित असतात, ते तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित, जर का तुम्ही तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये जर का त्या गोष्टी ठेवल्या तर मग त्याचं रहस्य राहतं. काही गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितच तुमच्या अनुभवाच्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण की त्यांचाही धर्म त्यांच्यामुळे वृद्धिंगत होतो. तुम्ही जर का म्हटले की असं संकट आलं आणि आम्ही नामस्मरण केलं त्याच्यामुळे ते संकट टळलं, असं डोळ्यासमोर संकट होतं, तर त्या व्यक्तीला त्या नामस्मरणाचं महत्व कळेल आणि तोही स्मरण करेल. अशा प्रकारचं सहाय्य, अनुभव, रहस्य तुम्ही सांगू शकता. पण एकदम सगळ्याच टोकाचं रहस्य वगैरे सांगायचं नाही. आणि म्हणून इथे नाती नागायचांना सांगितलं की तुम्ही हे कोणाला सांगू नका की स्वामींनी मला दर्शन दिलेलं आहे म्हणून. हे जर का सगळ्यांना सांगायचं असतं सगळ्यांना दर्शन दिलं असतं ना. पण ज्यांना दर्शन द्यायचं त्यांनाच दिलेलं आहे, म्हणून त्यांनी ते रहस्य राखावं असं भट्टोबासांचं म्हणणं आहे. पण नाती नागाईसांनी काही गोष्टी निरीक्षण केलेल्या आहेत. नाती नागाईसा म्हणजे भट्टोबासांच्या नात होत्या, म्हणजे आता ते भट्टोबासांच्याच नात होत्या. मग त्याही त्याच अधिकाराच्या आहेत, बरं का. कारण की
मग परमेश्वर काय करतात किंवा मायाच्या परमेश्वराच्या मनोधर्माने मायेचं कसं असतं की आता त्यांच्या वंशामध्ये जे काही जीव येणार आहेत ते तशाच प्रकारचे जीव जन्माला येत असतात. म्हणजे मग वैराग्य देव झाले, त्या नाती नागाईसा झाल्या, मग ते महेश्वर पंडित झाले, म्हणजे त्यांचे जे पुत्र आहेत तेही नंतरच्या काळामध्ये त्यांच्यातही बदल झालेला आहे. म्हणजे तो जो पूर्ण जो काही जीवांचं संपादकत्व असतं त्यांच्या वंशामध्ये ते अशाच प्रकारचं असतं की जेणेकरून काय होणार आहे की त्या माय बापांच्या पोटी उदरी यावं. म्हणजे ते आई वडील पण तसेच असले पाहिजेत. जसं परमेश्वर अवतार एखाद्या व्यक्तीचं मातृत्व पितृत्व स्वीकारतं तर त्यांनी ती जोड तशी जोडलेली असते. तशाच प्रकारे भक्त ज्यांच्या किंवा ज्ञानी पुनःसंबंधी वगैरे ज्यांच्या उदरी जन्माला येतात त्या आई वडिलांची जोड पण तशीच असते आणि त्या जीवाची जोड पण तशाच प्रकारची असते. आणि म्हणून आपल्याला क्रमाने इथे महेश्वर पंडित असतील, वैराग्य देव असतील, नाती नागायचं असतील, हे अशाच प्रकारची मंडळी जी पूर्ण त्यांनी अधिकार जो आहे तो जोडलेला आहे. आणि नाती नागायचांनी ते निरीक्षण केलेलं आहे, भट्टोबासांना विचारलं आहे आणि भट्टोबासांनी त्यांना सांगताना हे मात्र आवर्जून सांगितलं कोणाला सांगू नका. पण त्यांनी काय केलं की ते बोलता बोलता ते कवीश्वर बासांकडे सांगून गेले. असंही सांगितलं होतं कवीश्वर बासांना सांगू नका, कारण कवीश्वर बास हे चिकित्सक व्यक्ती आहेत, ते काही दोषवंत व्यक्ती नाही आहेत, पण ते चिकित्सक आहेत. खूप विचार करणारा जर का व्यक्ती असेल तुम्ही त्याला असं काही सांगितलं ना तर तो पटकन विश्वास ठेवत नाही, तो त्याच्यापेक्षा तर्क वितर्क करतो. खरंच असं असेल का? स्वामींनी जर का सांगितलं आता तुम्हा नव्या संबंध पुनःसंबंधीच भेट देणार, मग स्वामींनी असं का केलं मग वगैरे, मग सगळ्यांना अशी भेट होईल का, होते का, की यांना भास झाला वगैरे वगैरे अनेक प्रश्न चिकित्सक तुम्ही खूप जर का विचार करत असाल तर ते पण धोकादायक असतं बरं का. आणि काही लोकांना जेही सांगू त्यांना लगेच पटतं, लगेच. आपण सांगितलं नाही की त्यांना ते पडतं, ते खोटं आहे का खरं आहे कसलाच विचार करत नाही, हे सुद्धा चांगलं नाही. आपण थोडासा विचार केला पाहिजे, थोडं भावनिक असलं पाहिजे, दोन्हीची मिश्रता असली पाहिजे. नुसतंच भावनिक नको आणि नुसतंच वैचारिक नको, दोन्हीची मिश्रता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तारतम्य त्याच्यामध्ये ठेवता आलं पाहिजे. आणि कवीश्वरबास तशा पद्धतीचे आहेत की त्यांची चूक नाही आहे, स्वाभाविक तसं वाटणं आहे. आणि म्हणून त्यांनी ती चिकित्सा केलेली आहे. नाती नागाईसा म्हणतात की मला भट्टोबासांनी जे सांगितलं होतं की तुम्हाला सांगू नका ते बरोबर सांगितलं होतं. का सांगू नका हे मला आत्ता कळालेलं आहे. अनुभव भट्टोबासांचा आहे, पण त्याच्याविषयी चिकित्सा मग आपण करता येत नाही. काय असेल काही झालं असेल दर्शन त्याच्याविषयी आपण मग अधिक तर्क वितर्क करायचे नाहीत. कधी कधी आपण छोटेसेच विधी असतात परंतु त्याच्याविषयी आपण एवढे तर्क वितर्क करतो. मग किती लोक आहेत, किती खर्च आला पंक्तीला, मग एवढे कसे लावले तेवढे कसे लावले. आपण फक्त अन्नदानाचा खर्चच बघत असतो. तुम्ही म्हटले आम्ही 10 लोकां ते 5 लोक 15 लोकांचे एवढे पैसे कसे होतात, परंतु त्याच्याविषयी एवढे तर्क वितर्क आपले चालतात आणि आपण द्रव्य तर देतो पण नाराजीने देतो. परंतु आपण नुसतंच किती तांदूळ लागले किती गहू लागले पेक्षा तिथे उपस्थित असताना तिथे लाईट किती लागली, तुम्ही म्हटले ना पंखा लावा, है ना, मग ती पंख्याची लाईट कुठून आलेली आहे, किंवा इतर काही व्यवस्था आपल्याला तिथे उपभोगायला मिळालेल्या आहेत, बसायला काहीतरी पट्टी मिळाली, गादी मिळाली वगैरे वगैरे, सगळं काही बाकीचाही तर खर्च असतो की नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये नुसतं तेवढंच धरून चालायचं नाही, ते द्रव्य जे तिथे जाणार आहे ते काय अनुपयोगी जाणार नाही. हे मी का म्हणतोय, कारण की या व्यतिरिक्त आपण प्रपंचामध्ये कितीतरी अनावश्यक गोष्टी घेत असतो, उगाच ज्याची गरज नसते, अनावश्यक खर्च करत असतो आणि अनावश्यक अधिकचे पैसे पण आपण देत असतो. जे नाही लोन वगैरे काढतात म्हणजे काय करतो आपण, त्या मूळ वस्तूची जी किंमत आहे मूळ किंमत त्याच्याही पेक्षा एक काही द्रव्य आपण जास्तीच खर्च करत असतो. मग अशा काही ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही, दवाखान्यात आपण तो विचार करत नाही. म्हणजे अधिक तर्क वितर्क आणि अधिक विचारामुळे आपली उत्तम क्रिया जी आहे ती थोडस
न्यून होऊ शकते. आणि म्हणून भट्टोबासांनी सांगितलेलं होतं, परंतु नाती नागाईसांनी ते कवीश्वर भासांना सांगितलं आणि त्या प्रायश्चितामुळे असं म्हणतात की नाती नागाईसा नंतर त्यांनी कडक आचर्या केलेली आहे, 17 सिंगासी वगैरे. अशा पद्धतीने आचार्य भट्टोबासांनी शिन्नस्थळीसी नाव एक बैसले मग निघाले, थोड्या वेळ बसले, लीळास्मरण केलं. आणि कदाचित भट्टोबासांची स्थिती अशी आहे की शिन्नस्थळीला ते अधिक वेळ त्यांना बसायचं जरी असेल तरी ते बसू शकले नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी अधिक स्वामींचं आठवण त्यांना किंवा विरह त्यांना, त्या वियोगाचं दुःख त्यांना इतकं वाढतं आहे की आता जास्त वेळ तिथे बसता येत नाही आणि म्हणून तिथून निघालेले आहेत. पुढची 6व्या क्रमांकाची स्मृती येते. भाई देवबा प्रसाद ग्रहणी अति दुःख निराकरणे. भाईदेव व्यास यांनी प्रसाद ग्रहण करत असताना अति दुःख, जे आपण आता बोललो, अति दुःख, दुःख असलं पाहिजे, ते कमी पण नसलं पाहिजे आणि ते अति पण नसलं पाहिजे. त्या दुःखामध्ये पण आपलं एक तारतम्य असणं गरजेचं आहे. कारण आमचे स्वामी सांगतात की रडी जेना किंगा रडीनल्या काजळी पडे. नुसतंच रडत राहिलो दिवसभर चालत नाही. म्हणजे आपण रडकं नाही व्हायचं. आपलं रडणं जे आहे ते सक्रिय असलं पाहिजे. म्हणजे आपलं जे दुःख आहे ते नुसतं दुःख नसलं पाहिजे. काही लोक दुःख करत राहतात, आमचं वचनच पाठ होत नाही, वचनच, ते त्यांचं हे एवढ्या वेळ ते बोलतात, तेवढ्या वेळ जर का त्यांनी वचन बोलले ना तर ते वचन पाठ होऊन जाते. त्यांनी ते वाक्य पाठ करून ठेवलेले, आमचे वचन पाठ होत नाही. परंतु तेवढ्या वेळ जर का ते वचन पुन्हा 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 जर का बोलले तर ते वचन त्यांचे पाठांतर होऊन जातील. म्हणजे ते रडकी लोक आहेत. आम्हाला विधीच घडत नाही, विधीच घडत नाही. पण काही त्याच्यामध्ये सक्रियता आहे का? मामाजी ते एक भजनाचं उदाहरण देतात, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे की निष्क्रिय सदा होऊन साह्याची वाट पाहिली, श्री चक्रधरा राया वगैरे ते भजन आहे. त्याच्यातली ही ओळ खूप छान आहे की निष्क्रिय सदा होऊन, आपण निष्क्रियच राहतो, काही करत नाही, निष्क्रिय सदा होऊन साह्याची वाट बघतो. आपल्याला साह्याची वाट निष्क्रिय होऊन नाही, सक्रिय होऊन करावी लागणार आहे. आणि मग सक्रिय तुम्ही झाले तर साह्याची वाट बघायची गरज नाही. तुम्ही सक्रिय असले तर मग साह्य तर होणारच होणार, परंतु साह्य झालंच पाहिजे ही मानसिकता पण आपली राहत नाही. उलट देवाने आपल्याला जेवढं कष्ट होईल, परत आपण ते उदाहरण घेऊया कवीश्वर भासांचंच, की ते पाणी त्यांना दिलं गेलं तर साह्यच झालं की नाही, तर त्यांना त्या साह्याची अपेक्षाच नव्हती. जो ज्ञानी चर्यावंत व्यक्ती आहे ना, त्याला साह्याची अपेक्षाच राहत नाही देवाकडनं. उलट ते म्हणतात नको साह्य, जेवढ्या लवकर देह जाईल तेवढ्या लवकर चांगलं होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी भाईदेव व्यास जे आहेत ते भाईदेव व्यासांचं अति दुःख आणि त्याचं निराकरण जे आहे भट्टोबास करतात. मग भट्टोबास समजता शिष्या सहित डोमेग्रामांतू आले. आता डोमेग्राम मध्ये आलेले आहेत आणि जगतीचा दारवंठा दंडवत घातले. जगतीचा दारवंठा म्हणजे त्या डोमेग्रामचं जे काही राजमठ, उंच मठ आणि प्रसन्न मठ, तिन्ही मठ आहेत. आणि तिन्ही मठाचं एकच हे आहे, म्हणजे कंपाऊंड आपण म्हणू, जगतीची ती भिंत, पूर्ण अंगणाची भिंत, त्या पूर्ण त्या भिंतीमध्ये हे आतमध्ये हे 3 मठ आहेत. म्हणजे 3 मठच मोठे मोठे आहेत. आणि त्याचं एक जे काही बाजूचं जे काही जेवढी काही भिंत आहे ती भिंत, आणि त्या काळामध्ये जे आत्ताचं प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार आत्ता जे आहे ते त्या काळामध्ये वेगळं प्रवेशद्वार आहे. म्हणजे प्रसन्न मठाच्या तिथे समोर महाद्वार स्थान आहे, तिथे ते तिन्ही मठाचं द्वार होतं. तिन्ही मठाचं द्वार म्हणून त्याला महाद्वार असं म्हटलेलं आहे. आणि तिथून येणं जाणं होतं. आत्ताच्या जिथून होतं तिथे नाही. मला असं वाटतं की बाबा जी पूर्व काळातली जी काही त्या ठिकाणची जी काही वर्णन केलेलं आहे तिन्ही मठाचं वगैरे महाद्वाराचं, ते जिथले तिथे असलं पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला थोडं अजून सोपं झालं असतं स्नानवंदन करायला, ती त्यात लीळा समजायला अजून सोपे झाले असते. पण अनेक ठिकाणच्या आपल्या
स्थानांचं जे काही तिथलं वर्णन वगैरे काही असेल ठिकाणं, त्या नंतरच्या काळात त्यांनी परत तसेच तसं जर का बनवून ठेवलं असतं तर आपल्याला अजून थोडस लीळा आठवायला अजून सोपं पडलं असत्या. आणि परंतु तसं झालं नाही. आताचं प्रवेशद्वार अनेक ठिकाणचे बरं का ते थोडेसे वेगळे झालेले असल्यामुळे आपल्याला स्थानपोतीनुसार जर का काही हे करायचं झालं किंवा लीळेनुसार जर काय बोलायचं झालं तर तशाच्या तसं आपल्याला तो वातावरण मनामध्ये तयार होत नाही. आणि भाईदेव व्यास जे आहेत, मग भट्टोवास समस्ता शिष्या सहित डोमे ग्रामांतू आले. आणि भट्टोवास समस्त शिष्यांसोबत डोमेग्रामला आलेले आहेत. जगतीचा दारवंठा दंडवत घातले, तैसेची पूर्वाभिमुख मठा आले. आणि पूर्वाभिमुख जे मठ आहे त्या मठामध्ये आले. पूर्वाभिमुख कुठलं मठ आहे? कुठलं? पूर्वाभिमुख एकच मठ आहे, तो आहे प्रसन्न मठ. आणि राजमठ कसा आहे? दक्षिणाभिमुखी आहे बरं का. तुम्हाला ते वास्तुशास्त्रवाले सांगतात दक्षिणमुखी दरवाजा नसावा घराचा. मी चिंतन केलं तर राजमठाचा जिथे आमच्या स्वामींचं अवस्थान प्रसन्न मठ आणि उंच मठापेक्षा जास्त आहे तो राजमठ आहे. त्याचं द्वार कुठल्या दिशेला आहे? दक्षिणाभिमुख राजमठ. रिगता डाव्या आता उत्तर दक्षिण ओटा आहे तो. स्वामींचं अवस्थान त्या राजमठामध्ये आहे. आणि प्रसन्न मठ जो आहे जो तिकडचा आहे, उंच मठ मधला आहे. उंच मठाचं जे द्वार आहे ते कसं आहे? उत्तराभिमुख आहे. राजमठ आणि उंच मठ हे दोघेही मठ समोरासमोर आहेत. त्याचे जे दरवाजे आहेत, द्वार आहेत तेही समोरासमोर आहेत. आणि दोन्ही मठाचं अंगण एकच आहे, त्याला रायंगण असं म्हटलेलं आहे, म्हणजे मोठं अंगण दोन्ही मठाचं अंगण. तर राजमठ जे आहे ते दक्षिणाभिमुख आहे, उंच मठ जो आहे तो उत्तराभिमुख आहे. उत्तर दक्षिण ओटा आतमध्ये राजमठामध्ये. आणि इकडे जो आहे मठ म्हणजे महाद्वारातनं जेव्हा आपण आतमध्ये जाऊ तेव्हा डाव्या हाताला पहिला जो मठ लागतो तो प्रसन्न मठ आहे. त्या काळानुसार पहिला मठ. आता तुम्ही प्रवेश केला तर पहिला मठ राजमठ लागत असतो. आणि त्या ठिकाणी पूर्वाभिमुख मठा आले, प्रसन्न मठामध्ये आले. तव तेथ पूर्वी गुसावी भीतभंगीची चिड्यावरी पीक घातली होती ते भटोवासी देखिले. आणि त्या मठाच्या भीतभंग म्हणजे अर्धवट भिंत असणे. है ना, आपल्या घरामध्ये कसं असतं की एक विभाग असेल तर त्याच्यामध्ये ती घरामध्ये पूर्ण भिंत उभी न करता पण अर्धीच भिंत उभी करतो, तशा प्रकारची ती भीतभंग म्हणा. आणि त्या भागामध्ये त्या दोन्ही मठामध्ये काही सांद आहे आणि तिकडून स्वामी मागे परिश्रयाला विजय करतात. प्रसन्न मठाच्या मागे आपल्याला परिश्रय स्थान आहेत तिथे. तर तिथे येता जाता स्वामींनी काय केलेलं आहे, जे तांबूळ ग्रहण करतात आमचे स्वामी, त्या तांबूळाची पीक जी आहे ती चिड्यावर स्वामींनी टाकलेली आहे. आणि ते भटोवासी देखिली, भटोवासांनी देखिली म्हणजे कधी देखिली? आत्ता देखिली, परंतु तेव्हा पण देखिली. तेव्हा बघितली म्हणूनच आता ती लक्षात आलेली आहे. तेव्हा जर का ती बघितली नसती तर भटोबासांना संदेह असता की पीक स्वामींचीच आहे की अजून कोणाची आहे. पण स्वामींनी जेव्हा तिथे पीक दिलेली आहे तांबूळाची, त्या वेळेला भट्टोबासांनी ते बघितलेली आहे आणि त्यापासनं त्यांच्या ती लक्षात आहे. परंतु आता जेव्हा तिथून जाताना ते त्यांच्यावर त्या पिकेवर नजर गेली, भट्टोबासांनी पाहिलं आणि लगेच त्यांना आठवलं. म्हणजे आता ती पीक त्यांनी तेव्हापासनं इथे येईपर्यंत अशी लक्षात नसेल की पीक आहे बरं का, तिथे पीक आहे बरं का, असं नाही. परंतु इथे आल्यानंतर एकदम ते पीक बघितली आणि त्यांना सर्व काही आठवलं आणि थोर दुःख झाले. म्हणजे थोर दुःख झाले. स्वामी तिथे पीक टाकतायत, ती पूर्ण लीळा त्यांना आठवलेली आहे. स्वामी तिथे उभे असलेले आठवले. स्वामी तिथे जाता जाता, चालता चालता, बीजे करता करता पीक टाकतात. ही सगळी घटना भट्टोबासांनी बघितलेली असावी आणि म्हणून त्यांना तसंच्या तसं सगळं ते आठवलं आणि त्याच्यामुळे अधिक दुःख झालं, थोर दुःख झालं.
तेथ मुख लाविले प्रसाद घेतला, तेथ मुख लाविले. आता ते पीक काही तशीच्या तशी काढता येत नाही, काही नाही, चिऱ्यावर आहे ते. मग आता आधीच्या काळात काय करायचे की तांबूळाचा प्रसाद घेतला जायचा. बाईसा ज्या आहेत ते तांबूळ प्रसाद स्वामींनी परित्याग केल्यानंतर मग बाईसा समस्त भक्तजनांना त्या तांबूळाचा प्रसाद जे आहे द्यायचे. भटोबासांनाही पूर्व म्हणजे पहिल्या भेटीमध्ये तो प्रसाद दिला गेलेला आहे. जानोपाध्ये आहेत, जानोपाध्यांना बाईसांनी तो प्रसाद देऊ केला तेव्हा त्यांनी तो त्या उपरण्यामध्ये घेतलेला आहे वगैरे. म्हणजे तेव्हा आपण स्वामींच्या तांबूळाचा प्रसाद घेत होतो, आता ही पीक इथे उपलब्ध आहे, आता काय केलं पाहिजे, याचा प्रसाद घेतला पाहिजे. म्हणून तिथे मुख लावलं त्यांनी आणि तो प्रसाद जो आहे तो घेतलेला आहे. तर बाई देवबा आले आणि तेवढ्यामध्ये बाई देव जे आहेत ते आलेले आहेत. हे कै भटोबासांपासी अनुसरले होते ते नेणिजे. ही कधी भटोबासांकडे अनुसरलेले होते याबद्दल कुठली माहिती आलेली नाही, परंतु ते अनुसरलेले आहेत भटोबासांकडे. आणि त्यांनी ते पाहिलं की भटोबास काय करत आहेत. भटोबासी तया पिकीचे ज्ञान केले आणि मग भटोबासांनी जे केलं ते भाईदेव व्यासांनी लगेच नाही केलं किंवा भटोबासांनी ते लगेच करू नाही दिलं. भटोबासांनी त्या पिकीचे ज्ञान केले. तुम्ही जो पण विधी करत आहात त्या विधीचं आधी ज्ञान घ्या, कशासाठी म्हणून हे केल्या जात आहे. सगळेजण प्रसाद वंदन करतात, तुम्ही करताय, प्रसाद वंदनाचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. प्रसाद वंदनाचं महत्व आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि मग जेव्हा प्रसाद वंदन करू त्यावेळी त्याचा अधिक गोमटा आहे. तुम्ही स्थान वंदनाला गेलात आणि आधी लीळा ऐकून मग स्थान वंदन करणं आणि स्थान वंदन करून मग लीळा ऐकणं, तर दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. आधी जर का लीळा तुम्हाला माहिती आहे, सांगितली, त्याचं महत्व सांगितलं त्या ठिकाणाचं, आणि मग जेव्हा तुम्ही स्थान वंदन कराल त्यावेळेला काय होणार आहे की ते चांगल्या प्रकारे तुम्हाला लीळा आठवून, स्वामींना आठवून ते तुम्हाला वंदन करता येणार आहे. संपूर्ण लीळा तुमच्या डोळ्यासमोर उभी राहणार आहे. ते स्थान वंदन अधिक उत्तम प्रकारचं असणार आहे. आणि म्हणून भट्टोबासांनी काय केलेलं की आधी त्या पिकीचे ज्ञान केले, म्हणजे आधी सांगितलं हे का मी असं केलं, हे काय आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं. हे घ्या गा बाई द्या गोसाव्यांच्या प्रसादाची पीक, आणि तुम्हीही ही प्रसादाच्या पिकेचा प्रसाद जो आहे तो तुम्ही घ्या असं भट्टोबास म्हणतात. ते देखुनी भाई देवबासी भूमीवरी आपण्या ते घातले, आणि ते प्रसाद घ्यायला ते पण वाकले. प्रसाद त्यांनी तो घेतला आणि भूमीवरी आपण्या ते घातले, म्हणजे त्यांना इतका विरह भरला. भट्टोबास तर सन्निधानामध्ये भट्टोबासांनी बहुत कार्यकाळ जो आहे स्वामींसोबत ते आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो विरह त्या प्रकारचा होणं इतकं स्वाभाविक आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने ते स्वाभाविक नाही, त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविक आहे. तर भाईदेव व्यास जे आहेत ते त्यांच्याही पेक्षा लहान आहेत, परंतु अधिकार मात्र त्यांचाही तेवढाच उत्तम आहे की त्यांनी ते तिथे पीक घेत असताना त्यांनी स्वतःला काय केलेलं आहे, भूमीवरी आपण्या ते घातले. म्हणजे इतका विरह भरला त्यांना, इतकं दाटून आलं की ते स्वतःच देहावर ते नियंत्रण ठेवू शकले नाहीत, लोळले तिथे. ते इतका विरह भरला. अवघ्या अधिक दुःख झाले, अवघ्या अधिक दुःख झाले. जेवढ्यांनी बघितलं तेवढ्या सर्वांना त्यांचा विरह बघून, कधी कधी आपल्याला रडायला येत नाही, तर समोरचे कोणी रडत असतील तर मग आपल्याला रडायला येत असतं. एखाद्या वेळेस आपल्याला क्रिया करताना ते दंडवत आपण कसे तरी आपले दंडवत घालतो, पण एखादा व्यक्ती आपण बघतो की त्यांनी व्यवस्थित शांततेने दंडवत घातले, तर देखोवेखी क्रिया आपल्या होत असतात. कधी कधी आपला अधिकार असतो पण आपण त्या अधिकाराच्या अनुरूप वर्तन करत नाही, त्यावेळेला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची क्रिया बघून आपल्याला ते स्फुरतं आणि आपल्यामध्ये सुद्धा ती सात्विकता येते. तसं एखाद्या वेळेला असं असतं की प्रायश्चित्त करताना आपल्याला काही रडायला येत नसतं. आपण रडणारे लोक थोडी, आपण रडवणारे लोक आहेत. परंतु आपल्या सोबतचे जे काही लोक आहेत ते जेव्हा रडतात, ते जेव्हा दुःख करतात वगैरे, तेव्हा आपल्याला पण असं वाटतं सगळेजण दुःख करतात, आपणच एक दगड आहोत, आपल्याला अश्रू डोळ्यात येत नाही.
आणि मग दुःख येतं आणि मग आपण देखील डोळ्यामध्ये पाणी येतं, रडतो आपण. म्हणजे अशा प्रकारे काही क्रिया आपल्याला स्वतःला स्वतः उमटत नसतात. आणि म्हणून नित्यविधी सोबत निमित्तविधी पण देवाने सांगितलं. त्याचं कारण ते आहे की नित्यविधीमध्ये एकांतामध्ये आपण जे काही आचरण करतो एकट्याने राहून, त्यामध्ये काही गोष्टी स्फुरत नसतात, सुचत नसतात, उमटत नसतात. आणि म्हणून 7 दिसा आपली दावरी जावीजे, म्हणजे गुरुनिमित्तांना भेटावं. आपला आचार कसा बरोबर चालू आहे, काय त्याच्यात न्यूनता आहे, काय त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आपण करतोय, हे सगळ्यांचं जे काही मूल्यमापन आहे ते श्री गुरुजी करत असतात. आणि म्हणून त्यांच्या सन्निधानी आपण आधेमध्ये म्हणजे एकांकामध्ये आपण नित्यविधीमध्ये असू तर निमित्तविधीमध्ये आपण आलो पाहिजे. गुरुनिमित्त आपल्याला काय सांगतील, सुरुत आपल्याला काय सांगतील. गुरुनिमित्त म्हणजे तुमचे उपदेश गुरु, तुमचे संन्यास अनुसरण गुरु किंवा तुमचे ज्ञान गुरु. उपदेश गुरु एकच असतात, अनुसरण गुरु पण एकच असतं, पण ज्ञान गुरु तुमचे किती असू शकतात. आणि ज्ञान हे कुठल्याही व्यक्तींकडनं आपण घेऊ शकतो बरं का, वासनिकाकडनं पण घेऊ शकतो. एखादी व्यक्ती वासनिक दशेत आहे, उपदेशी ग्रस्त आहे, आपण म्हणतो की मग त्यांच्याकडनं कसं काय ज्ञान घ्यायचं. ज्ञान सगळ्यांकडनं घ्यायचं, त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव करायचा. जेवढं ज्ञान येतं तेवढं घेत राहायचं. आणि त्यावेळेला मग तुमचे ज्ञानगुरु अनेक असू शकतात. कुणीतरी म्हटलं की मी फक्त ज्यांच्याकडनं उपदेश घेतलाय त्यांच्याकडनंच मी ज्ञान घेतो, असं. मग असं असेल तर मग अवघड आहे. मग आता ते ज्यांच्याकडे तुम्ही उपदेश घेतलाय कमीत कमी त्यांच्याकडे तरी मग एक नित्य नियमाने तुम्ही जा, त्यांच्याकडनंच ज्ञान घ्या. परंतु मग त्यांच्याकडे जाण्याचा तुमचा प्रवाह ठेवा, की तिथे नेहमी जाणं ठेवा आणि ज्ञान घेणं ठेवा. परंतु ज्ञान घेत राहा, मग कुणाकडनंही घ्या. आणि म्हणून ज्ञान गुरु आपले कितीही असू शकतात, ज्ञान आपण कुणाकडनंही घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने जे काही भाईदेव व्यासांना दुःख झालं, देवीची भाई देवबा प्रसाद घेते मुख सोलले, आणि प्रसाद घेता घेता काय झालेलं आहे की त्यांचं मुख सोललं. म्हणजे प्रसाद घेता घेता ते इतकं स्वतःवर त्यांचं अनियंत्रितपणा येऊन गेलेला आहे की ज्यामध्ये त्यांच्या मुखाला जखमेसारखं होऊन गेलेलं आहे. मुख सोलले म्हणजे जिभेने जर का ते पीक घेत आहेत, प्रसाद घेत आहेत, तर ती जीभ सोलली असेल किंवा ओठांना वगैरे काही सोलल्या गेला असेल. भटोबासी वारिले संबोकिले, भटोबासांनी त्यांना वारलं, थांबवलं त्यांना. आणि संबोखिले म्हणजे त्यांचं सांत्वन केलेलं आहे. म्हणजे नुसतंच थांबवायचं नसतं त्यावेळी सांत्वनही आहे, त्यांच्यामध्ये समजवणं देखील आहे. आणि त्याच्यामध्ये ते समजवताना ज्ञानाच्या आधाराने ते समजवता आलं पाहिजे, तर ती गोष्ट सांत्वनामध्ये येऊ शकते. नुसतं शाब्दिक सांत्वन नाही. म्हणजे एखाद्या अज्ञानीयाचं तुम्ही शाब्दिक सांत्वन करू शकता, पण जो जाणकार व्यक्ती आहे त्याला तुम्हाला ज्ञानाच्याच आधाराने त्याचं सांत्वन जे आहे ते करावं लागणार आहे. आणि म्हणून आमच्या पंथातले मोठे मोठे अधिकरण जे आहेत, आपलं श्रद्धास्थान असेल, ते जेव्हा सरतात तेव्हा निश्चितच आपल्याला दुःख होत असतं. परंतु ते जे सरलेले आहेत, ते सरल्यामुळे आपलं वाईटपणा म्हणजे आपलं वाईट झालेलं आहे, आपले मार्गदर्शक गेले. पण जे सरलेले अधिकरण आहेत त्यांचं वाईट झालं का? त्यांचं उलट चांगलं झालं. म्हणजे हा दृष्टिकोन ज्ञानाच्या आधारानेच कळतो, अज्ञानाच्या आधाराने नाही कळणार. आपल्यासाठी निश्चितच ते वाईटच आहे, कारण की आपले जे काही सुहृद आहेत, आपल्याला शिक्षा पण करणारे आहेत, आपल्याला निरूपण करणारे आहेत, ती व्यक्ती राहिली नाही. परंतु ते कुठे गेले? आपल्यातनं ते पुनःसंबंधाला गेले, म्हणजे ईश्वर दर्शनाला ते गेलेले आहेत. त्याला देवाज्ञा म्हणतो, ईश्वराज्ञा म्हणतो. म्हणजे त्यांचं कुठंच काही वाईट होत नाही, आणि म्हणून त्यांचं चांगलंच झालं. परंतु हे आपल्याला ज्ञान दृष्टीने कळेल. अशा प्रकारे ज्ञान दृष्टीने भटोबासांनी त्यांना थांबवलेलं आहे आणि संबोखिले त्यांना समजवलेलं आहे. भटोबासी म्हणितले नको गा भाई द्या, दुःखे अंतःकरण जाईल. कसं ज्ञान दृष्टीने? नको गा,
म्हणजे खूप दुःख करू नका, कारण की आपल्याला नुसतं दुःख नाही करायचं. आमच्या स्वामींनी चतुर्विध दुःख जरी सांगितले तरी त्याच्यामध्ये चतुर्विध स्मरण पण सांगितलं. आपण नुसतं चतुर्विध दुःखच करत राहिलो, मी मागे असा होतो आणि आता असा आहे वगैरे एवढंच करत राहिलो, स्मरणच नाही केलं, तर ते चतुर्विध दुःख जे आहे ते चालणार नाही. तुम्ही जेव्हा भाजीमध्ये मसाला टाकता ना, तेव्हा नुसता मसाला टाकत नाही, त्या मसाल्याला पूरक अशा काही गोष्टी टाकतात की तो मसाला नुसता तिखट नाही लागत, तो चविष्ट तिखट लागतो है ना. तिखट असणं हा एक प्रकार वेगळा आणि चविष्ट तिखट असणं हा एक प्रकार वेगळा आहे. तसं नुसतंच तिखट नसलं पाहिजे, ते चविष्ट तिखट असलं पाहिजे. तशा प्रकारे नुसतंच दुःख नसलं पाहिजे, त्या दुःखामध्ये स्मरण देखील असलं पाहिजे. त्या दुःख करणं हा एक प्रकारचा विधीच आहे, पण त्या विधीला अजून दुसऱ्या विधींची जोड असली पाहिजे. म्हणजे काय होतं की आपण कुठेतरी त्या दुःख करता करता जर का आपण म्हणजे थोडं भान जर का आपलं हरपलं, तर तो विधी आपल्याला काय करतो, तिथे आपल्याला धरून ठेवत असतो. म्हणून दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. जसं तुम्ही कपडे वाळत घालता, म्हणजे तिथे जिथे कपडे वाळत घालतो तिकडे हवा असणं गरजेचं आहे, पण त्या हवेमुळे ते कपडे उडून जाऊ नये म्हणून चिमटा असणं पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे दुःखही गरजेचंच आहे, पण त्या दुःखामध्ये आपल्याला मलिनत्व येता कामा नये, काजळी येता कामा नये, याचं सुद्धा लक्ष असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून सांगतात की नको गा भाई द्या दुःखे अंतःकरण जाईल. म्हणजे दुःखामुळे काय होईल, तुमचं अंतःकरण जाईल. म्हणजे अंतःकरण युक्त परमेश्वराचं जे काही विधी करायचं तो अंतःकरण युक्त असलं पाहिजे. मन आपलं ठिकाणाला असलं पाहिजे. उगाच काहीही करून चालत नाही. मनाची मनस्थिती व्यवस्थित असणं गरजेचं. म्हणून स्वामी सांगतात हृदयगाम्य परमेश्वराला करत असताना तुमचं हृदय देखील तेवढंच त्या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि ते जर का नसेल तर आपल्याकडनं विधीकरिता अविधीचा जरी भाग आला तर तो आपल्या लक्षात येणार नाही. म्हणजे जेव्हा आपल्या द्वयस अधिकरणांची म्हणा किंवा द्वय चर्चक व्यक्तींची जेव्हा चर्चा होते ना, तेव्हा ती चर्चा इतक्या टोकाला जात असते की अज्ञानी व्यक्तीला वाटेल की हे दोघं भांडतायत बरं का. ते असं म्हणतात की बाबा ते विजनाला दोन साधू जातात आणि मग ते थोड्या वेळ जाऊन बसले की त्यांच्यात नंतर चर्चा होते. चर्चा झाली की मग चर्चेनंतर दंडवत घालायचे असतात की बाबा चर्चेमध्ये एकमेकांची काही मन दुखावली असतील वगैरे. मग ते कोणीतरी अज्ञान व्यक्ती ते बघत होता. ते म्हणजे दोन साधू रोज येतात, ते भांडतात आणि नंतर जाताना एकमेकांची माफी मागतात आणि परत दुसऱ्या दिवशी परत भांडतात. आता ते भांडत नाहीत, ते चर्चा करतात. पण चर्चा करत असताना कितीही वाटलं की माझं मतच बरोबर आहे की त्यांचं मतच चुकीचं आहे असं जरी असेल तरी मी माझं मत मांडताना किंवा त्यांचं मत चुकीचं ठरवताना कुठल्याही प्रकारचा तम भाव त्याच्यामध्ये नसतो, दोष नसतो, हिंसकपणा त्याच्यात नसतं. खंडन मंडन एकमेकांच्या मताचं करायचंच आहे, परंतु ते देखील ज्ञानाच्या चौकटीमध्येच ते करायचं आहे की त्यामध्ये मला जी प्रमाणं द्यायची ती पण ज्ञानयुक्तच असली पाहिजे. त्यांची जी प्रमाणांचं खंडन करायचं ते सुद्धा वचनयुक्तच असलं पाहिजे. ते वचनाबाहेर वगैरे ते असता कामा नये. म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला ती सात्विकता जपायची बरं का. चर्चेमध्ये किती आवेश वगैरे जरी वाटत असला तरी त्याच्यामध्ये आपलं अंतःकरण जे आहे ते अंतःकरणाची स्वस्थता असली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादं मत मांडता आणि त्यावर समोरच्या व्यक्तीने वचनोक्त जर का तुमच्या मताचं खंडन केलं तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे. तुम्हाला एकदम वाटलं अरे हो हा विषय आपण तर कधी बघितलाच नाही. मी जे नेहमी प्रमाण देतो की भटोबा अरे तुम्ही पाणी देताना असं गढूळ पाणी दिलं. ते म्हणतात स्वामींनीच सांगितलं बुडी गंगा समान. आता त्यांनी मत मांडून टाकलं, आपलं वचनाचंच प्रमाण दिलं. भटोबासांनी सांगितलं की आपण्यासी बोडी गंगा समान, पण पुढच्याला देताना बोडी ते बोडी, गंगा ते गंगा. आता भटोबासांनी त्यांच्या मताचं खंडन केलं तर त्यांना राग नाही आला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे हे वचन आपण या दृष्टीने कधीच बघितलं नाही, म्हणजे हे वचन असं सुद्धा सांगतं.
म्हणजे तुम्हाला कळतं एकच वचन आहे, ते नित्यविधीमध्ये वेगळं काम करतं आणि निमित्तविधीमध्ये ते वचन वेगळं कार्य करतं. नित्यविधीमध्ये त्याच वचनाचं पालन अशा पद्धतीने करायचं आहे आणि निमित्तविधीमध्ये त्या वचनाचं पालन अशा प्रकारे करायचं आहे. असं मामाजींनी सांगितलं, तुम्ही नित्यविधी एकांतामध्ये असाल, तुम्ही महिनाभर जरी आंघोळ नाही केली तर काय हरकत आहे. परंतु जर का तुम्ही निमित्तविधीमध्ये असाल तर तुम्हाला स्वच्छता जी आहे ती ठेवावी लागणार. कारण की तुम्ही निमित्तविधीमध्ये आहात आणि तुमच्या कपड्यांचा वास येतोय घामाचा, तर काय होईल त्याच्यामध्ये की तुम्ही देवपूजेला बसलात, पोथीला बसलात आणि बाजूच्या व्यक्तीला तुमच्या कपड्यांची दुर्गंधी येत असेल तर त्याची स्वस्थता राहील का? त्याची पोथी स्वस्थता राहणार नाही, देवपूजेत स्वस्थता राहणार नाही. म्हणून निमित्तविधीमध्ये राहताना कसं राहावं, नित्यविधीमध्ये राहताना कसं राहावं, याचं एक आपल्याला थोडक्यात व्यावहारिक ज्ञान जे आहे ते त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि म्हणून तिथे आपलं जे काही अंतःकरण आहे ते त्यावेळेला त्या चर्चेमध्ये एकमेकांच्या मताचं खंडन जरी केलं तरी एकमेकांविषयी दोष नसतो, द्वेष नसतो. कितीही चर्चा करा, तुम्ही जर का पोथींमध्ये वगैरे बघितलं तर इतकं असं ते खडाजंगी झाल्यासारखं होतं. पण जो ज्ञानी व्यक्ती आहे, जाणकार, त्याला ते बरोबर कळतं की हे वाद नाही, हा भांडण, ही चर्चा आहे, उघाणी म्हणतात त्याला. आणि ते चर्चा करत असताना कुठेही आपलं मन जे आहे, अंतःकरण जे आहे ते विधी बाहेर गेलं नाही पाहिजे. विधीचं तारतम्य ठेवून अविधी न घडता ती चर्चा करायची असते बरं का. समोरच्याला खंडन करायचं पण त्याला दुखवायचं नसतं. ही सगळी जबाबदारी बाळगून ती चर्चा करायची असते आणि अशाच व्यक्तीसोबत चर्चा करायची असते. जो व्यक्ती चिडतो आहे त्या व्यक्तीसोबत चर्चा करू नये. तामसा प्रती राजसा प्रती स्वामी म्हणतात बोलोच नाही, बोलायचं नाही. जो व्यक्ती सात्विकपणे चर्चा करतो, सात्विकपणे विधी करतो, त्याच्यासोबत तुम्ही तुमचं धर्म आचरण जे आहे ते करायचं आहे. आणि म्हणून उदाहरण सांगितलं याच्यासाठी की अशा प्रकारची चर्चा करताना देखील मन अंतःकरण जे आहे त्याची अस्वस्थता ती ज्ञानी व्यक्ती स्वतःमध्ये येऊ देत नाही, दुसऱ्यांविषयी द्वेष वगैरे आणू देत नाही. याला म्हणतात अंतःकरण ठिकाणावर ठेवणं. मन ठिकाणावर ठेवून त्या सगळे विधी आपल्याला करायचे आहेत. आणि म्हणूनच आचार्य भट्टोबासांबद्दल मी सांगितलं की कितीही विरह अवस्था प्राप्त झाली पण मात्र भिक्षा मागणं त्यांनी बंद केलेलं नाही. एकीकडे दुःख पण आहे आणि एकीकडे विधी पण सगळे करायचे आहेत. महादाईसांनी उठवलं त्यावेळी सुद्धा काय झालेलं आहे, जसं शुद्धीवर आल्यासारखे झाले आणि कुठे स्वामी, म्हणजे मुखामध्ये स्वामींचंच नाम आहे, दुसरं तिसरं काही नाही. एवढं मन भट्टोबासांचं ठिकाणावर आहे बरं का, अंतःकरण त्यांचं गेलेलं नाही. आणि मग भट्टोबासी वारिले संभोगिले, नको गा भाई द्या दुःखी अंतःकरण जाईल. दुःखामुळे, अति दुःखामुळे काय होतं, अंतःकरण जातं. म्हणजे अंतःकरणामध्ये मग आपण कशासाठी रडत होतो हेच ते कळत नाही, कशासाठी दुःख करत होतो ते कळत नाही. आणि ज्यासाठी दुःख करत होतो तो विधी मात्र वाढला नाही. चतुर्विध दुःख करत असताना आपलं स्मरण पण थांबलं नाही पाहिजे, स्मरणही सुरू राहिलं पाहिजे. आणि दुःख करताना नुसतं दुःखामध्येच बुडून नाही जायचं, त्या दुःखामध्ये विधी देखील आठवला पाहिजे. जसं सांडवा प्रसंगी स्वामी म्हणतात की इथे सांडवा बांधाल का, तेव्हा ते विशिष्ट वर्ग आहे ते म्हणतात आम्ही नाही बांधू शकत. त्याच्यामध्ये आपण आहोत. आपण म्हणतो की आम्ही बांधू नाही शकत. आपल्याला जर का सांगितलं की बाबा इतक्या वाजता येणार का, ते म्हणतात नाही, तितकी थंडी भरपूर आहे, आम्ही येऊ शकत नाही. किंवा मग तेवढ्या वाजता रात्री उशीर भरपूर होतो तेव्हा पण आम्ही येऊ शकत नाही. दुपारी आरामाची वेळ असेल त्याच्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. आपल्या सगळ्या बाबतीमध्ये आपण ते लोक आहोत जे स्वामींच्या प्रत्येक गोष्टीला आपण नकार ठरवलेला आहे बरं का, ठरवून ठेवलेलं आहे ते. आधी असं मी चिंतन आधी करायचं बरं का, जे नाही म्हणतात सांडवा बांधायला त्याच्यात आपण आहोत. पण अजून त्या वेळेचं चिंतन केल्यानंतर कळालं की आपण त्याच्यामध्ये पण नाही आहोत. देवाने आपल्याकडनं ती पण अपेक्षा ठेवली नाही. आपल्याला म्हटलेच नाही सांडवा बांधा. देवाला माहिती हे बांधणारे लोक नाहीत, म्हणून आपण इकडे आहोत. आपण सांडवा बांधणाऱ्यांमध्ये असतो तर आपण तिकडे असतो.
कारण की ज्यांनी नाही म्हटलं ते नंतर भट्टोबासांनी सांगितल्यावर ते सांडवा बांधायला आले, उपयोगी पडलेले आहेत, त्यांची सेवा उपयोगी गेली आहे. आपण जे नाही म्हटलो ते नाहीच म्हटलो, आपण मग जाणं झालंच नाही आपल्या तिकडे सांडवा बांधायला. म्हणजे हे लीळा आठवताना ते दुःख तर करायचंच आहे, परंतु ते दुःख करताना पुढे जे विधी आम्हाला सांगितले त्या विधींचा सांडवा आम्हाला बांधायचा आहे. सांडवा म्हणजे काय आहे? या काठावरून त्या काठाला जायचं आहे. तो सांडवा कुठेतरी सारंग पंडितांना स्वामींनी श्रीकर दिलेला आहे. तो श्रीकर पण सांडवाच आहे. तो सांडवा स्वामींनी बांधलेला आहे की तुम्ही फक्त या श्रीकराला काही हात नख लागली नाही ते इकडे येऊन गेलेले आहेत, वेगळ्या पुलाची गरज नाही पडली. श्रीकर हाच सांडवा त्यांच्यासाठी झालेला आहे. परंतु आता आपल्याला देखील काय करायचे आहे? तो सांडवा तर आपण बांधला नाही स्वामींनी सांगितलेला, पण वचनांचे आणि विधींचे अनेक सांडवे सांगितले जे आपण अलीकडच्या काठाला आहे आणि स्वामी पलीकडच्या काठाला आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला? अलीकडच्या काठाहून पलीकडच्या काठाला कसं जाता येईल? तर हे सगळे जे काय आहेत वचन, या वचनांचा सांडवा आपल्याला आणि वचनामध्ये सांगितलेला जो विधी आहे विधींच्या सांडव्याने जाते, नुसतं वचन नाही. त्या वचनांचे जे विधी आहेत ते विधींचा सांडवा एक 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 विधी तयार करून मग तो सांडवा तयार होईल आणि मग आपल्याला ते पलीकडे जाता येईल. जोपर्यंत तो सांडवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही पलीकडे जाऊ शकत नाही. मग तो सांडवा उपदेशाचा असेल, उपदेशातनं वासनिक दशेत चालला, अजून सांडवा वाढला, अनुसरणाच्या दशेत गेलो, अजून तो सांडवा वाढला, पुन्हा संबंधी गेलो, अजून तो सांडवा वाढला. अशा प्रकारे विशेष ज्ञानापर्यंत यापरी योग्य होय यापरी योग्य होय असं करत करत विशेष ज्ञानापर्यंत तो सांडवा जातो. तरी देखील तो पूर्ण झालेला नाहीये. तो सांडवा कधी पूर्ण होतो? तेव्हा विशेष ज्ञानामध्ये पण देखील कर्माचे कठीणत्व, मळाची हिरवठाण, अविराचं दुःख वगैरे सगळं जेव्हा नासून जातं आणि मग तो जीव योग्य होणं, मग तो सांडवा झाला पूर्ण आणि मग तिथून काढून सरळ स्वरूपामध्ये विलीन, एवढा मोठा सांडवा आहे हा. म्हणजे इत्यादी ही लीळा आठवत असताना सर्व प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये दुःख आणि विधी दोन्हीचं संतुलन ठेवायचं आहे. दुःख अधिक झाल्यामुळे विधी सुटला नाही पाहिजे आणि विधी अधिक करत असताना दुःख सुटलं नाही पाहिजे. आपण जे करतो ते बरोबरच आहे वगैरे, आपल्यासारखं कुणालाच घडत नाही, आमच्यासारखा उपकार कुणाचाच झाला नाही, हे सगळं डोक्यातनं काढून टाकायचं. आपल्यापेक्षा भरपूर चांगले चांगले उपहार स्वामींच्या काळापासून आतापर्यंत होत आलेत. आपल्यापेक्षाही चांगला उपहार लोक करणार आहेत, अन्नदान करणार आहेत. आपण ते दुःखही ठेवलं पाहिजे की त्यांना जशी क्रिया घडली, अभयोनी काही पंचावतार उपहार केला का? आपण तर पंचावताराच्या उपहाराच्या मागे लागलेलो आहे. पण स्वामींनी अभयांच्या जशा पुऱ्या स्वीकार केल्या तसं तुमच्या पंचावतार उपहाराचा स्वीकार केलाय का? काही पोच पावती आली का तुम्हाला? काहीच नाही आली. आम्ही द्यायला तयार आहे पण स्वामी खायला तयार नाहीत आणि अभय द्यायलाच तयार नाही, पण स्वामी मात्र आरोपण करायला तयार बसलेले. जबरदस्ती मागून घेतात स्वामी. आपण जबरदस्ती देतोय तरी स्वामी आमच्या पोळ्या काढून त्या करतात. एकाईसांच्या पोळ्या जशा स्वामींनी टाकून दिलेल्या आहेत, ग्रहण केले नाही श्रीप्रभूंनी, तशा आमच्या भोजनाचं होत असेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा आठवत आपण क्रिया केली पाहिजे, तर मग त्या क्रियेचं जो काही स्वीकार आहे ते कुठेतरी परमेश्वर करतील. आणि मग म्हणून हाती धरुनी उठविले, अंतःकरण जाऊ देऊ नका. अंतःकरण स्वस्थ ठेवा, सात्विक ठेवा, ठिकाणाला ठेवा, त्याच्यात अविधीचा संचार होता कामा नये. अशा प्रमाणामध्ये विधी करा. स्वतःच्या सोबतीचे, शास्त्रोक्तीचे, लोकोक्तीचे विधी करू नका. लोकांनी केलं म्हणून आम्ही पण करायचं नाही. लीळाचरित्रामध्ये कुठले उपहार झालेले लक्षात घ्या. त्या पद्धतीचे उपहार जे आहेत, त्या पद्धतीचं अन्नदान आहे ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणून भट्टोबासांनी त्याचं ज्ञान केलं, पिकेचं पण ज्ञान केलं. ते पीक घेताना मनस्थिती कशी असली पाहिजे याचं पण ज्ञान भट्टोबासांनी केलेलं आहे. आणि त्यांना ज्ञानाच्या आधाराने त्यांनी सांत्वन केलेलं आहे की रडीजेना किंगा रडीनल्या काजळी पडे. म्हणीनत्व आलं की विधी जो असतो ना आपला, तो झांकोळल्या जातो. आपण नेहमी मार्गात जात असो ना तर त्याच्याने उजळता येते.
आणि नेहमी मार्गात जात असू ना तर त्याच्याने पण मळीनत्व येतं बरं का. तुम्ही प्रथम काळी जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा तुमचा जो भाव असतो तो नंतरच्या अनेक भेटींमध्ये तो कमी 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 व्हायला लागतो. म्हणजे एक मळीनत्व येतंय का आपल्याला हे पण लक्षात द्या. मळीनत्व येत नसेल खूप वेळा जाऊन देखील काय उलट चांगलीच गोष्ट आहे. मळीनत्व कधी येणार नाही, जेव्हा जाऊन आपण तिथे अंतःकरण ठिकाणाला ठेवू, तिथे जाऊन आपण दोषच बघायला लागलो तर मग मळीनत्व येतं. किंवा आपण स्वतः विधी बाह्य राहिलो तर मग मात्र मळीनत्व तिथे येतं. आपण तिथे जाऊन स्वतः विधीमध्ये राहिलं तर मग मळीनत्व तिथे येत नाही. अंतःकरण आपलं जागेवर राहतं. आणि म्हणून हात धरून उठविले बाईदे व्यासांना भटोबासांनी, मग दोन्ही मठ नमस्करिले. आणि मग उर्वरित जे 2 मठ आहेत, उंच मठ आणि राजमठ, हे सुद्धा त्या ठिकाणी समस्त भक्तजनांसहित गुरुकुळासहित भटोबासांनी ते वंदन केलेले आहेत. आजच्या या स्मृतीस्थळ निरूपणामध्ये आपण 5वी आणि 6व्या क्रमांकाच्या स्मृतीचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड